चला मॅच ऑन करूयात आपण. पहिलाच बॉल बॅटचा कडेला लागला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फ्रेंड्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्याने बॅटिंग डिसाईड केली आहे. फ्रेंड्स वॉरियर आणि RRCC या संघासमोर आपण मॅच पाहत आहोत. ऋषी स्ट्रायकर एंड वरती. पहिला डॉट बॉल आलाय मुज्जू. परंतु आता गोलंदाजाकडनं चुकी घडली आहे. नो बॉलचा इशारा, अंपायरचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती आपण 1 या आकड्यावरती पाहतोय. आता टॅप केलाय आणि बरोबर बॉल निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला डॉट, मग नो बॉल आणि त्यानंतर चौकार, असं समीकरण आपण सध्या पाहत आहोत. 5 धावा आहेत. हो, दुसऱ्या साईडने खेळायचं होतं. लेफ्ट झालं होतं, राईटला तर खेळायचं होतं, परंतु लेफ्ट राईटच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉल आला. आणि मुज्जूला याकरिताच ओळखलं जातं की मुज्जू सुरुवातीला दबाव टाकत असतो आणि तो दबाव टाकण्यामध्ये सध्या तरी प्रयत्नात आहे, परंतु हर्ष त्याच्यापेक्षा स्मार्ट खेळ सध्या खेळतोय. मुज्जूच्या लेंथला बरोबर ओळखतोय आणि त्यानुसार तो फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. 4 धावा फलकावरती आल्यात. नो बॉल आणि नो वरती हर्षचा हा वार आला चौकार. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय ऋषी 14 धावा आहेत. पुन्हा ऋषीचा टॅप आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय भरपूर दूर वरती. कदाचित हा बॉल आता भेटणारच नाही पुन्हा. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं एंड ऑफ दी. एका चेंडूचा खेळ बाकी अजूनही. धाव फलक आपण पाहतोय टोटल 18 आकड्यावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा अंतिम बॉल. आणि बघा, ज्या गोलंदाजाने लास्ट मॅच मध्ये 5 कंप्लीट केलेला त्याच्या अगेन्स्ट पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 1 बॉल टाकायचा आणि 18 धावा आल्या. त्यामुळे आपण ऋषीची बॅटिंगची ताकद आणि त्याचा स्मार्टनेस आपण पाहू शकतो किती आहे. चांगला खेळ पाहायला मिळाला ऋषीच्या माध्यमातून. अंतिम बॉल पाठी खेळायचं होतं, परंतु आता यावेळेस जर बघितलं गेलं तर शेवटच्या अंतिम बॉलवरती 4 धावा आल्या आणि चौकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. महागडे हे षटक पहिलं पाहायला मिळालं, ज्यामध्ये आल्या धावा टोटल 22. बोला तयार. हवेमध्ये खेळायचा प्रयत्न केला, परंतु डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 अजय. रिवर्स खेळायचा प्रयत्न केलेला, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आणि त्यानंतर बघितलं गेलं तर लगातारचे 2 डॉट बॉल आलेत आणि आता दोन्ही बॅटर थोडी चर्चा करतायत. ऋषी तिथपर्यंत पोहोचले आणि ऋषी त्याला सांगतायत की कशा प्रकारे तुला फेस करावं लागेल. आता पाहावं लागेल कानमंत्राचा उपयोग किती होतोय. वाईट बॉल आलाय दरम्यान आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती 1 ने वाढत आहे. 23 आकड्यावरती. ड्राईव्ह केलाय. कान मंत्र ऋषीने दिलं होतं आणि त्या बरोबर कान मंत्राचा वापर झालाय. स्ट्रेट बॅटने खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर धावा आल्या. याआधी अल्टीपल्टी खेळत होते, परंतु तिकडे धावा नव्हत्या आलेल्या. सरळ बॅटने आणि आता बॅटच्या कडेला लागलाय. एक सिंगल बंटी आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या 28 या आकड्यावरती. ऋषी आज ऋषीने इम्प्रेसिव्ह क्रिकेट दाखवलाय. चांगला खेळ ऋषीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. विथ द बॅट चांगला झाला होता. विथ द बॉल मला आठवतं की पहिल्या षटकामध्ये थोडे महाग गेले होते ते, परंतु बॅटिंग चांगली झालेली. हा पहा, आता टर्न झाला. गिरकन फिरला बॉल आणि त्यानंतर अंपायरचा इशारा तो वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव पाहायला मिळेल. बॉल तयार होत आहे.
पुन्हा खेळायचा प्रयत्न, यावेळेस सोडू दिलं ऋषीने आणि ती सर्वात मोठी चुकी झाली. बॉल यस्टनचा वेध घेत असताना विकेट क्रमांक पहिला आलाय 29 वरती पहिला विकेट. ऍक्शन रिप्ले पहा. सोडू दिलं बॉलला, पाहिलं वळण घेतोय, परंतु का सोडला हा प्रश्न जरूर आता पडेल. आणि जेव्हा पण ऋषी रिप्ले बघेल ना तेव्हा कळेल की मी हा बॉल का सोडला होता. फ्रंट अँगलने देखील पाहतोय, अगदी पोझिशन बनवली, जागा बनवली, त्यानंतर समोरनं बॉल येतोय आणि तो सोडून दिला. यशांचा वेध घेतला आणि त्यानंतर चुकीचं प्रयत्न ऋषीच्या माध्यमातून तो विकेट मिळवून दिला समोरच्या संघाला. नवीन बॅटर आता आला बॅटिंग करण्याकरिता, प्रमोद. 30 धावा आहेत फलकावरती. अंपायरचा इशारा, हा चेंडू येतोय नो आणि त्याच्यावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. 31 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे. टॅप करून खेळायचा प्रयत्न होता, परंतु षटक कंप्लीट झालं आणि षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहेत 31 धावा फलकावरती आहेत. तिसरं षटक पुन्हा एकदा मुज्जूला आणलंय. या आधी जेव्हा आला होता तेव्हा भरपूर महाग गेलेला, परंतु ऋषी आता माघारी परतला, त्याकरिता मुज्जू आलाय पुन्हा अटॅक करण्याकरिता, कारण की ऋषीने त्याच्या अगेन्स्ट अटॅक केलेले आहे. अंपायरचा हात समांतर होत आहेत. धावसंख्या फलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 32. ओ इथे पहा, बरोबर गॅप मधनं, आणि आता मुज्जू देखील प्रश्नामध्ये आहे की सगळं करून पाहिलंय. दोन्ही टर्न आहेत त्याच्याकडे, तेही केले, फास्ट बॉलही टाकलाय, लेंथ बदलली, लाईन बदलली, सगळे अटॅक्स बदलले, प्लॅनिंग्स बदलले, परंतु धावा येत आहेत आणि त्याला विकेट हव्यात. कारण की विकेट शिवाय तो शांत बसणार नाही. आणि हा विकेट मिळाला सर्कल आउटच्या माध्यमातून. धक्का क्रमांक 2, फलंदाज बाद. 36 वरती हा दुसरा विकेट. हा पहा, ऍक्शन रिप्ले, ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, बॅट चा भरपूर वर बॉल लागला. नवीन बॅटर मतीन आता स्ट्रायकर एंडवर आहेत. समोर मतीन स्ट्रेट बॅटने, आणि आता मला आठवतंय की लास्ट टाइम मी मतीन जेव्हा ऍज अ फिनिशर म्हणून आला होता तेव्हा देखील चांगला खेळ त्याने केलं होतं. पुन्हा वा भाई वा, मतीन लाजवाब, 2 स्ट्रोक, आणि ते देखील समोरच्या टीम मधल्या प्रमुख गोलंदाजाच्या अगेन्स्ट अटॅक केल्यात. 2 चौकार. तिसरा देखील येण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु एकदा फलकावरती तिकडे बनवली जाते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि धावसंख्या आणि त्यानंतर अंपायरचा इशारा, आता नो बॉल आला. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव फलक 1 ने पुढे वाढत आहे 51 आकड्यावरती.
डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती. 51 वरती स्कोर थांबलाय. हवेत वा यष्टीरक्षण चांगलं झालं आपल्या संघाकरिता. 4 धावा त्याने वाचवल्या आणि त्यानंतर षटक कंप्लीट होत असताना आपण पाहतोय 4 क्रमांकाचा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 51 धावा आहेत. परंतु एक साम्य गोष्ट मागील 2 दिवसापासून आपण पाहतोय, कालच्या दिवशी देखील आपण पाहिली, आजही तीच दिसते की सुरुवातीला जर बघितलं गेलं तर धावा खूप बनतायत, पण एकदा काही 12-1 वाजून गेला की धाव्यांचा वेग कुठेतरी कमी होतोय. नो डाऊट लास्ट मॅच आपण एक मोठा टोटलची पाहिलेली, परंतु जर या आधीची देखील मॅच बघितली, लास्ट मॅच झाली त्याच्या आधीची मॅच पाहिली, ती देखील लो टोटल होतं, 28चं टार्गेट होतं. आता देखील फार जास्त नाही धावा झालेल्या. सो 1 वाजून गेल्यानंतर धावा कमी होण्याचे चान्सेस वाढतात. असं नाही की सगळ्याच मॅचेस तुम्हाला लो स्कोरच्या पाहायला मिळतील, परंतु कमी होण्याचे चान्सेसही असतात आणि आपण कालही तेच पाहिलं होतं. धाव फलक आता 55 आकड्यावरती. अंतिम षटकामध्ये गोलंदाजीवरती बाबुल. ओ समोर पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने. आज मतीन थांबायला तयार नाहीये आणि मतीनची बॅट जर बघितली गेली तर अगदी स्ट्रेट येते. समोर जास्त फटके खेळतोय, व्ही शेप मध्ये जास्त खेळणं पसंत करतोय तो आणि तेच पाहायला मिळालंय. हा पहा पुन्हा एक चांगला स्ट्रोक. आणि जेव्हा तुम्ही समोर स्ट्रेट बॅटने खेळत असताना तेव्हा टॅप करून समोर स्ट्रेट बॅटने बॉल मारणं फार कठीण असतं. आडव्या बॅटने क्रॉस बॅटने तुमची येते बॅट बरोबर, परंतु ज्या पद्धतीने हा पहा, याच गोष्टीची चर्चा करत होतो की हे मतीनचं क्लास आहे. जेव्हा तुम्ही क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळताना तेव्हा तो टॅप करायला तुम्हाला इझी बनतं, परंतु तुम्ही जेव्हा समोर उडवायचं असं बॉलला ते कठीण होतं टॅप करणं. पण त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू सातत्याने ती प्रॅक्टिस करावी लागते, मेहनत करावी लागते. आणि हे मतीनचे जे समोरचे स्ट्रोक जोडले गेले आहेत ती त्याची मेहनत दिसते, ती त्याची जिद्द दिसते आणि कमालीची बॅटिंग करतोय सध्या मतीन. बाबुल तयार. पुन्हा समोर खेळायचा होता, परंतु आता एक सिंगल बनती आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 1 पुढे वाढतीये. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली गेली 64. चर्चा करत होतो की एक छोटा टोटल दिसेल की काय, परंतु मतीनने जे 3 ते 4 मोठे फटके जोडलेत ना त्याच्यामुळे स्कोर वाढलाय. इथे मतीनला पाहून आता तरबूज ऐसे रंग बदल दिया. धाव फलकावरती धावा वाढल्यात 68. 68. आणखी एक. वा, म्हटलं होतं ना की दोधारी तलवार दोन्ही बाजूने करतील वार. धावा 4 आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला टोटल 72. 72 विजयाकरिता 73 धाव्यांचं आव्हान आहे. चला टॉस साठी या. आपण मॅच यानंतर रुमवणार आहोत. शिवप्रेमी क्षेत्र महाबळेश्वर आणि मराठा टायगर्स मेट कुताड या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. चला बॅटर्स या. मराठा टायगर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि ते सर्वप्रथमतः डिसाईड करतायत. मराठा टायगर्स काय डिसाईड करताय? आपण आपला निर्णय कळवा. 2 मिनिटात निर्णय प्रलंबित आहे. बोला ना. असं निर्णय प्रलंबित आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय मुज्जूला आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती संकेतला आपण पाहतोय. बोला तयार.
पहिला बॉल, वा, मुज्जूने देखील सुरुवात चांगली केली आहे समोर खेळलेले, परंतु थोडा धोक्यात होता हा फटका. पुन्हा एकदा बोलला तयार. आता स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केलेला आहे गोल बॉल आणि त्यानंतर 4 धावा आहेत. हवेत खेळलेत. भाई क्या गलती कर दी आपने, बहुत बड़ी गलती की है. बाहेर चाललेला बॉल आणि त्यानंतर अडवण्याचा प्रयत्न केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, जर जाऊ दिला असता तर सर्कल आउटच्या माध्यमातून विकेट मिळाला असता, परंतु एक जीवनदान मिळालंय. अंपायरचा इशारा नो बॉल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 5. 3 चेंडूंचा खेळ हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पुन्हा पाहतोय. हे तर असं म्हणावं लागेल की मोये मोये. समोर पुन्हा एकदा मुज्जू देखील म्हणतोय की माझ्याकडे देखील स्ट्रेट बॅटेड फटके आहे, समोरच्या दिशेला मी देखील खेळू शकतो आणि तेच स्ट्रोक त्याने जोडलेत. आणि समोर गोलंदाज कोण आहे? दीपक मतीनच आहेत. मतीनच्या विरोधामध्ये हल्ले चढवले जात आहेत आणि त्यानंतर आता डॉट बॉल आलाय. सोडू दिला अंपायरचा इशारा नो बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढते. 10 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. महाबळेश्वर प्रीमियर लीग चौथं पर्व पाहतो आणि खूप चांगली स्पर्धा चालली. खरं तर टोटल 25 संघांचा सहभाग, या 24 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आणि जेव्हा बघा तुम्ही लीग स्टेबल मध्ये आपण मोस्ट ऑफ जर बघितला गेला 8, 10, 12 मॅक्स टू मॅक्स 14 संघांचा सहभाग असतो, परंतु जेव्हा तुम्ही 24 संघांना घेऊन खेळता, 24 संघांना एकत्र करणं हे मोठं काम असतं आणि आयोजकांना ते सोपं करून दाखवलंय. आणि आता बॅटिंग करण्याकरिता संकेत मालुसरे याला आपण पाहतोय. मोस्ट ऑफ जर बघितला गेलं तर महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये मुंबई पासून प्रवास करत इथपर्यंत आलाय. आणि अधिक आपण जर बघितलं संकेत मालुसरे क्रिकेटचा जर विचार केला तर मुंबई या विभागात भरपूर सारा क्रिकेट खेळताना त्याला आपण पाहिलंय आणि नामवंत खेळाडू आहे. अंपायरचा इशारा आपण पाहतो. वाईडच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली आहे आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावसंख्या फलकावरती 11. सोडू दिलाय. आता अंपायरचा डिसिजन काय येतोय? सेफ आहे का चेक करायचं आहे. चला तिसऱ्या पण चला सेफ आहे. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, त्यामुळे डॉट बॉल 11 धावा फलकावरती आपण पाहतोय. नो बॉल आणि नो बॉल वरती धावा 4 टोटल मिळाल्या 5 आणि धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 16 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. आता साईड बदलली आहे.
अंपायरचा इशारा येतोय. 16. आता वाईड प्लस पकडून 17. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आता जर बघितलं गेलं तर चला टॉस जिंकून यापुढील होणारी मॅच मराठा टायगर्स आहेत. मराठा टायगर्सने टॉस जिंकून डिसाईड केलं बॅटिंग. चेंडूचा खेळ समाप्त झालाय. टोटल आतापर्यंत चेंडू कळवा 2. टॅप करून खेळायचा प्रयत्न केलाय आणि बॉल निघून गेला आता सीमारेषेच्या पलीकडे. आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 22 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झालाय. ऋषीला गोलंदाजी करताना आपण पाहतो याआधी लास्ट मॅच मध्ये तो पहिल्या षटकामध्ये आला होता. आता दुसऱ्या षटकामध्ये तो आलाय. तिकडेही मागे गेला होता. आताही थोडासा धावा त्याने खर्च केलात परंतु बॅटिंग त्याने चांगली केली. परंतु आणखी एक चांगला स्ट्रोक ऋषीच्या अगेन्स्ट. धावा 4 मिळत आहेत आणि बघा 26 धावा फलकावरती आहेत. पुन्हा खेळायचा प्रयत्न केलाय. हो वळण घेतलं. फिरला बॉल. कदाचित चेंडूलाही मान्य नव्हतं अडवणं त्यामुळे तो निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणि धाव फलकावरती धावा पाहतोय. जाऊन पोहोचला 30 आकड्यावरती. संकेत मालुसरे हा मी मगाशीच म्हटलं होतं की मुंबईवरनं प्रवास करत इथपर्यंत पोहोचला आणि हा खेळाडू मुंबईमध्येही भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिलाय. तिकडेही चर्चेत तिकडेही बहुचर्चेत आणि इकडेही बहुचर्चेत राहण्याचं काम करतोय. आणखी एक चौकार संकेत मालुसरेच्या बॅटमधनं. धावा जोडल्या जातील 4. अजून या चेंडू ड्राईव्ह केल्या बॉलला. वा. एका बाजूने संकेत मालुसरे तर दुसऱ्या बाजूने मुजू. दोन्ही आता लागलेत. दीपक गोलंदाजीवरती. इक्वेशनचा विचार केला तर 17 मध्ये अजूनही 35 धावांची गरज आहे. 17 बॉल 35 धावा अशीच बॅटिंग चालत राहिली तर हा संघ पुढे जाताना तुम्हाला दिसेल. पुन्हा ड्राईव्ह केलाय. अंपायरचा इशारा नो बॉल आणि त्या नो वरती मिळतील धावा 4. टोटल 5. 43 धावसंख्या फलकावरती. इक्वेशन बदललाय. 30 ची गरज आहे आता 17 मध्ये. पुन्हा खेळायचा प्रयत्न केला ऑन साइडला. बरोबर मिड विकेटचा त्या गॅप मधनं बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4 मिळतात आणि या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती वाढतायत देखील. धावसंख्या जाऊन पोहोचला गेल्या 47. 47. आता विजयाकरिता 26 या धाव्यांची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ. तिसरा बॉल आता यष्ट्यांवरती बरोबर समोर जाऊन अदळला गेलाय आणि पुन्हा बॅटिंग करण्याकरिता संकेत मालुसरे स्ट्रायकर एंड वरती आलाय. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर संकेत मालुसरेने 20 धावा बनवल्यात. मुज्जूने 21 बनवल्यात. 12 मध्ये 8 मध्ये 20 बनवल्या संकेतने. दोघांची बॅटिंग चांगली पाहायला मिळाली. 48 टोटल जाऊन पोहोचला गेल्या विजयाकरिता. 15 मध्ये 25 हव्यात. आणि जर काय हे विकेट नाही मिळाल्या 2 बॅटर्सचे तर मग खूप दूर राहील ही मॅच. स्वीप करायचा प्रयत्न होता. हवेमध्ये बॉल आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. फलंदाज बाद.
नवीन बॅटर अजय स्ट्रायकर एंड वरती बॉल तयार होतोय पुन्हा एकदा विकेट आलाय मालुसरे माघारी परतले गेले आणि आता अजयच्या बॅट मधनं हा चौकार आला आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 52 52 आकड्यावरती अंतिम बॉल बाकी आहे येस बॉल तयार ओहो पाठीमागे खेळलेत आणि त्यानंतर चौकार मिळतोय अंतिम बॉल वरती 4 आला आणि आता विजयाकरिता जर बघितलं गेलं तर 12 बॉल आणि 12 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे MPL अर्थात महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहत आहोत आणि कमालीची स्पर्धा मगाशी जसं की उल्लेख करत होतो मी की 24 संघांचा या स्पर्धेमध्ये सहभाग पाहायला मिळत आहे मोस्ट ऑफ आपण लीग स्टेबल जर बघितला गेला तर 8 10 12 मॅक्स 14 परंतु या स्पर्धेमध्ये 24 संघ आहेत आणि कमालीचा खेळ नियोजनच भरपूर चांगलं पाहायला मिळालंय चौकार आलाय गोलंदाजीवरती गोलंदाज मतीन धावफळकावरती धावा पाहतोय 60 नो बॉल अंपायरचा इशारा रनआउटची संधी आणि आता महत्वाचा विकेट फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय मुज्जू माघारी परततील एक धाव मिळेल नोची आणि एक विकेट मिळेल सो विजयाकरिता जर इक्वेशन पाहिलं तर 11 बॉल मध्ये अजूनही 12 धावांची गरज आहे बोला तयार ओ पाठीमागे वेगाचा वापर बरोबर केलाय बॅटरने जितक्या वेगाने बॉल आलेला तितक्याच वेगाने दिशा दिली आणि त्यानंतर 4 धावा अंकित केल्या गेल्यात आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढल्यात 8 धावांची गरज आहे पुन्हा खेळायचा प्रयत्न केले गेला आहे आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती नो बॉल अंपायरचा इशारा अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने आता समीकरण बघितलं तर विजयाकरिता 7 धावांची गरज आहे विशालजी पाटील यांचा आपण आवाज या स्पर्धेमध्ये विशाल पाटील सरांचा देखील ऐकलाय 7 धावांची गरज आहे विजयाकरिता पाठीमागे खेळायचा प्रयत्न आणि त्यानंतर चौकार चेंडूंचा खेळ किती समाप्त झालाय 4 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे 3 4 चेंडू झालेत एक वाईड होता एक नो होता एक डॉट होता 3 चौकार आलेत 4 बॉल आहेत दोन डॉट बॉल आलेत अंपायर चला 5 झालेत मग 3 धावांची गरज आहे 7 चेंडू 3 धावा आणि अंपायरचा इशारा षटक कंप्लीट 6 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे बोला तयार 3 धाव्यांची गरज आहे मिस्ट्री स्पिनर सध्या तो एक्सपिरियन्स दाखवतील का पाहावं लागेल 3 धावा जर रोखल्या गेल्या तर मी म्हणेन की या स्पर्धेमधलं सर्वाधिक चांगला विजय आणि सर्वाधिक मोठा विजय त्यांच्या नावावरती असेल कारण की आतापर्यंत 6 मध्ये 12 रोखल्यात 3 रोखता येतील का नो बॉल